2025 चा UN सेक्रेटरी जनरल पुरस्कार मिळवणाऱ्या मेजर स्वाती शांती कुमार कोणत्या शहराच्या आहेत? ठीक आहे, 2025 चा UN सेक्रेटरी जनरल पुरस्कार कोणाला मिळाला तर मेजर स्वाती शांता कुमार यांना. तर या कुठल्या आहेत? या मूळच्या बेंगळुरूच्या आहेत. ओके. त्यानंतर मग जानेवारी 2026 मध्ये श्रीलंकेच्या कुमार संगकाराचा विक्रम मोडीत काढून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू कोण ठरलाय तर ऑब्विसली कोण ठरलाय? विराट कोहली. कोण? विराट कोहली याचं उत्तर असेल. कुमार संगकारा यांचा त्यांनी रेकॉर्ड तोडलेला आहे. त्यानंतर मग डीआरडीओने अलीकडेच कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे? तर कोणत्या? MPA-TGM ही तिसरी पिढीचं काय क्षेपणास्त्र आहे. ठीक आहे, कोणतं? MPA-TGM. डीआरडीओने अलीकडेच या क्षेपणास्त्राची काय यशस्वी चाचणी घेतलेली आहे. तर MPA-TGM या क्षेपणास्त्राच्या नावातील पूर्ण म्हणजे याचं फुल फॉर्म काय तर मॅन पोर्टेबल एंटी टँक गाइडेड मिसाईल हा त्याचा फुल फॉर्म आहे. ओके. त्याच्यानंतर मग MPA-TGM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी घेण्यात आली? तर कुठे घेण्यात आली? अहिल्यानगर येथे घेण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर एक्झामच्या दृष्टीने हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, महाराष्ट्रातील कुठे? तर अहिल्यानगर येथे याची चाचणी घेण्यात आलेली आहे. भारताने 13 जानेवारी 2026 रोजी कोणत्या शहरातून ब्रिक्स 2026 च्या अध्यक्षपदाचा लोगो आणि वेबसाईट लॉन्च केलेली आहे? तर कुठून? नवी दिल्ली इथून ब्रिक्स 2026 च्या अध्यक्षपदाचा लोगो आणि वेबसाईट लॉन्च केलेली आहे. कुठं? नवी दिल्ली इथून. त्यानंतर मग भारताच्या ब्रिक्स 2026 च्या अध्यक्षतेचे अधिकृत घोषवाक्य काय आहे? ठीक आहे, तर एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य. तर स्ट्रॉंगर पार्टनरशिप फॉर अ ब्रायटर फ्युचर, इनोव्हेटिव्ह ग्रोथ फॉर इक्विटेबल वर्ल्ड. तर काय याचं थीम काय याची? बिल्डिंग फॉर रेझिलियन्स, इनोव्हेशन, कॉर्पोरेशन अँड सस्टेनेबिलिटी. ठीक आहे, तर सस्टेनेबिलिटी जिथे दिसते तो ऑप्शन बरोबर राहण्याचे चान्सेस काय असतात? जास्त असतात. ओके, सो अलीकडेच सस्टेनेबल वर फार जास्त फोकस आहे. त्यानंतर मग सार्वजनिक गुंतवणुकी मंडळाने PIBने नुकतीच मंजुरी दिलेल्या 1720 मेगावॅटचा कमला जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? ठीक आहे, तर कोणत्या राज्यात आहे? तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये कमला जलविद्युत प्रकल्प आहे. ठीक आहे, आता तुम्ही जर गट कचा पेपर दिला तर त्याच्यामध्ये सतलज जल विद्युत निगम वर प्रश्न विचारला होता की तो कोणत्या राज्यामध्ये आहे? तर तो कुठे आहे? हिमाचल प्रदेश मध्ये आहे असा एक प्रश्न होता. ओके, तर तशाच प्रकारे हा कमला जल विद्युत प्रकल्प कुठे आहे? तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये काय तयार होणार आहे. त्यानंतर मग आंध्र प्रदेश सरकारने कोणत्या जिल्ह्यात दगदर्दी ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे? तर कोणत्या जिल्ह्यामध्ये याची प्रकल्पाला मंजुरी दिली आहे? तर नेल्लोर जिल्ह्यामध्ये याला मंजुरी देण्यात आलेली आहे. कोणत्या? दगदर्दी ग्रीनफील्ड विमानतळ. ठीक आहे, हा प्रकल्प इथे मंजूर होईल नेल्लोर जिल्ह्यात. त्याच्यानंतर मग दिल्ली विद्यापीठात ड्रग फ्री कॅम्पस अंमली पदार्थ मुक्त परिसर मोहिमेचे उद्घाटन कोणी केले? तर कोणी केले? भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन. ठीक आहे, हे किती 15वे उपराष्ट्रपती आहेत. तर यांनी काय केलं आहे? तर ड्रग फ्री कॅम्पस हे दिल्ली विद्यापीठामध्ये ही मोहीमचं उद्घाटन केलेलं आहे. त्यानंतर मग इंडियन आयडलचे विजेते प्रशांत तामंग यांचे काय अलीकडे निधन झालेले आहेत. तर त्यांचे निधन कोणत्या कारणाने झाले? रक्तपघात, दीर्घ आजार की वृद्धापकाळ? तर त्यांचं निधन जे आहे ते हृदय विकाराचा झटका, कार्डियक अरेस्ट त्याला आला होता आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. ठीक आहे, जर तुम्ही पाताळ लोक ही वेब सिरीज बघितली असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी एक भूमिका केलेली आहे. ठीक आहे, प्रशांत तामंग हे इंडियन आयडलचे 3चे विजेते आहेत. त्यांचा अलीकडेच काय हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे. तर प्रशांत तामंग हे इंडियन आयडलचे विजेते तिसऱ्या. यांचा जन्म कुठे झाला? तर हे मूळचे कुठले आहेत? दार्जिलिंग म्हणजे पश्चिम बंगाल दार्जिलिंग येथे यांचा जन्म आहे. त्यानंतर मग 28व्या राष्ट्रकुल सभापती आणि पीठासीन अधिकारी परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले? तर कुठे करण्यात आले होते? नवी दिल्ली येथे आयोजन करण्यात आले होते आणि याचे अध्यक्ष कोण होते? तर
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे याचे अध्यक्ष होते. ओके. त्यानंतर मग ओला इलेक्ट्रिकने घरगुती ऊर्जा साठवणुकीसाठी कोणत्या नावाने बॅटरी सिस्टीम लॉन्च केलेली आहे? तर कोणत्या नावाने बॅटरी सिस्टीम लॉन्च केली आहे ओला इलेक्ट्रिकलने तर शक्ती या नावाने घरगुती ऊर्जा साठवणुकीसाठी बॅटरी सिस्टीम लॉन्च केलेली आहे. त्याचं नाव आहे शक्ती. त्यानंतर मग ओला इलेक्ट्रिक या कंपनीचे संस्थापक आणि सध्याचे सीईओ कोण आहेत? तर रितेश अग्रवाल, भावेश अग्रवाल, विजय शेखर शर्मा की दीपेंद्र गोयल. आता विजय शेखर शर्मा हे कशाचे आहेत? तर पेटीएमचे आहेत. कशाचे? पेटीएमचे सीईओ आहेत. तर ओला इलेक्ट्रिक या कंपनीचे संस्थापक आणि सीईओ कोण आहेत? तर भावेश अग्रवाल हे सध्या त्याचे सीईओ आणि संस्थापक आहेत. त्यानंतर मग लष्करी नागरी फ्युजन MCF सराव सांजा शक्ती कुठे आयोजित करण्यात आला होता? तर कुठे आयोजित करण्यात आला? लोणावळा, खडकी, जोधपूर की झाशी? तर खडकी लष्कर स्टेशन पुणे येथे सांजा शक्ती हे लष्करी नागरी फ्युजन MCF सराव काय झाला होता? तर आयोजित करण्यात आलेला होता. खडकी लष्करी स्टेशन पुणे येथे. त्यानंतर मग 12 जानेवारी 2026 रोजी प्रक्षेपित करण्यात आलेल्या PSLV C-62 मिशन बाबत खालीलपैकी कोणते विधान चूक आहे? तर फर्स्ट स्टेटमेंट आहे की या मोहिमेद्वारा अन्वेषा म्हणजे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट N1 सह एकूण 16 उपग्रह प्रक्षेपित केले जाणार होते. त्यानंतर हे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आले. रॉकेटच्या दुसऱ्या टप्प्यात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही मोहीम अपयशी ठरली. प्रक्षेपणाच्या 8 मिनिटांनंतर रॉकेट आपल्या नियोजन मार्गापासून भरकटले. ठीक आहे. तर अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट N1 सह 16 उपग्रह प्रक्षेपित केले जाणार होते. बरोबर. हे स्टेटमेंट PSLV C-62 या मिशन बाबत बरोबर आहे. त्याच्यानंतर हे प्रक्षेपण कुठून करण्यात आलं? तर श्रीहरिकोटा येथील सतीश धवन मधून करण्यात आलं. हे स्टेटमेंट सुद्धा अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर मग प्रक्षेपणाच्या 8 मिनिटांनंतर 8 मिनिटांनंतर रॉकेट आपल्या नियोजन मार्गापासून भरकटले. ठीक आहे. हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. आता रॉकेटच्या दुसऱ्या टप्प्यात तांत्रिक बिघाड आला का? नाही. तर रॉकेटच्या तिसऱ्या टप्प्यात तिसऱ्या टप्प्यात प्रॉब्लेम आल्यामुळे ही काय मोहीम अपयशी ठरलेली आहे आणि हे 101वे रॉकेट होते. ठीक आहे. लॉन्चिंग रॉकेट होते. सॉरी 101वी ही मोहीम होती, तर ही अयशस्वी झालेली आहे. कशामुळे? तर तिसऱ्या टप्प्यामुळे त्याच्यामध्ये काय झालं होतं? तर प्रॉब्लेम आला होता. खूप हीट निर्माण झाली होती. त्याच्यामुळे तिथे प्रेशर तयार झाला होता. त्याच्यामुळे हा काय प्रॉब्लेम तयार झालेला आहे. त्यानंतर मग केरळ सरकारने अनिवासी भारतीयांसाठी ठीक आहे NRI साठी इरोनेट प्रणाली कशासाठी कार्यान्वित केलेली आहे? तर कशासाठी कार्यान्वित केली आहे? तर मतदार पडताळणीसाठी कागदपत्रे ऑनलाईन सादर करण्यासाठी इरोनेट ही प्रणाली कार्यान्वित केली आहे. ठीक आहे. तर आपण आताच एक्झाम दिली त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशनवर ECNET हा एक प्रश्न आला होता. ठीक आहे. तर तशाच प्रकारे हा प्रश्न फ्रेम होऊ शकतो समोर येणाऱ्या एक्झाम मध्ये. तर केरळ सरकारने अनिवासी भारतीयांसाठी कोणती प्रणाली सुरू केली आहे? तर इरोनेट. हे तुम्हाला इरोनेट ऑप्शन मध्ये दिसेल. तर हे कशासाठी आहे? तर मतदार पडताळणी कागदपत्रे ऑनलाईन सादर करण्यासाठी ही प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. ओके. त्यानंतर मग 14 जानेवारी 2026 रोजी झालेल्या ICC वन डे क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचलेल्या खेळाडूंचा योग्य क्रम निवडा. तर पहिल्या नंबरवर कोण राहील? आपले किंग कोहली म्हणजे विराट कोहली फर्स्ट नंबरवर आहे. त्याच्यानंतर डॅरिल मिचेल आणि त्याच्यानंतर मग रोहित शर्मा. ठीक आहे. VDR. विराट कोहली, डॅनियल मिचेल आणि रोहित शर्मा. ठीक आहे. VDR हे ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. जर असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर चुकायला नको. त्यानंतर मग अन्वेषा उपग्रह कोणत्या कक्षेमध्ये म्हणजे ऑर्बिटमध्ये स्थापित केला जाणार होता? तर कुठे? भूस्थिर कक्षा म्हणजे त्याला आपण जिओस्टेशनरी ऑर्बिट म्हणतो की लोअर अर्थ ऑर्बिट की सनसिक्रोनस पोलर ऑर्बिट आणि फोर्थ ऑप्शन आहे मध्यम पृथ्वी कक्षा. तर हा कुठे स्थापित केला जाणार होता? तर सूर्य समकालिक ध्रुवीय कक्षामध्ये म्हणजे सनसिक्रोनस पोलर ऑर्बिट मध्ये अन्वेषा उपग्रह कक्षेमध्ये काय करण्यात जाणार होता? तर स्थापित केला जाणार होता. त्यानंतर मग सुपर कम्प्युटर परमशक्ती या सुपर संगणक सुविधेचे उद्घाटन नुकतेच कुठे करण्यात आले? तर कुठे करण्यात आले? IIT मद्रास येथे काय करण्यात आले होते? तर परमशक्ती या सुपर संगणक सुविधेचे उद्घाटन करण्यात आले.
त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता परमशक्ती हा जो सुपर कम्प्युटर सुपर संगणक आहे, एकूण संगणकीय क्षमता किती आहे त्याची? तर त्याची 3.1 पेटाफ्लॉप्स. ठीक आहे, पेटाफ्लॉप्स हा खूप महत्त्वाचा प्रश्न राहील समोर येणार एक्झाम मध्ये. तर परमशक्ती सुपर संगणकाची एकूण संगणकीय क्षमता किती आहे? तर 3.1 पेटाफ्लॉप्स ही त्याची काय आहे तर क्षमता आहे. ओके, 3.1 पेटाफ्लॉप्स. त्यानंतर मग परमरुद्र. ठीक आहे, परमरुद्र हा बिहारमधील पहिला सुपर संगणक 26 डिसेंबर 2025 रोजी कोणत्या संस्थेत कार्यान्वित करण्यात आला? ठीक आहे, तर हा कुठला आहे तर बिहारचा आहे, म्हणजे कुठे? ऑब्विसली IIT पटना. IIT पटनामध्ये काय करण्यात आला तर परमरुद्र हा बिहारमधील पहिला सुपर संगणक 26 डिसेंबर 2025 रोजी या संस्थे IIT पटनामध्ये काय करण्यात आला? कार्यान्वित करण्यात आला. ठीक आहे, तर अलीकडे बिहार खूप चर्चेमध्ये होतं. त्याच्यामध्ये आपण बघितलं इलेक्शनमध्ये सगळं बीजेपीने काय जागा जिंकलेल्या आहेत. ओके, आणि नितीश कुमार हे तिथले 10व्यांदा काय झाले तर मुख्यमंत्री झाले. त्या अनुषंगाने मग हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके, तर बिहार राज्यामध्ये अलीकडे भरपूर मखना बोर्ड वगैरे त्यांनी सुरू केलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग भरपूर सारे इन्स्टिट्यूट पण तयार झालेले आहेत. तर त्या अनुषंगाने तुम्ही ते महत्त्वाचे मुद्दे जे अर्थसंकल्पात दिले आहेत तर ते कव्हर करून ठेवणे अपेक्षित आहे. हम्म. त्यानंतर मग नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन NSM ज्याला म्हणतो अंतर्गत भारतात स्वदेशी बनावटीचा पहिला सुपर संगणक परमशिवाय कुठे स्थापित करण्यात आला? तर कुठे स्थापित करण्यात आला तर IIT BHU वाराणसी येथे हा नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन अंतर्गत सुपर संगणक परमशिवाय काय करण्यात आला आहे तर इथे स्थापित करण्यात आलेला आहे. ठीक आहे, परमशिवाय कुठे तर IIT BHU वाराणसी. ठीक आहे, त्याच्यानंतर मग परमरुद्र कुठे तर IIT पटना. त्याच्यानंतर मग परमशक्ती कुठे तर मद्रास येथे. ठीक आहे, तर हे तीनही सुपर संगणक लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतर मग 1991 मध्ये डॉक्टर विजय भाटकर. ठीक आहे, तर डॉक्टर विजय भाटकर हे नाव खूप महत्वाचं आहे. त्यांना 2025 चा पुण्यभूषण पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. सो 1991 मध्ये डॉक्टर विजय भाटकर यांच्या नेतृत्वाखाली सीडॅकने विकसित केलेल्या भारताच्या पहिल्या सुपर संगणकाचे नाव काय आहे? तर त्याचं नाव काय? परम 800. सॉरी, परम 8000 हे त्या सुपर संगणकाचं नाव आहे. पहिला सुपर संगणक आहे भारतातला तो. त्यानंतर मग नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन NSM ची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली? तर कोणत्या वर्षी करण्यात आली? 2015 मध्ये नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशनची सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यानंतर मग कृषी आणि प्रक्रिया केलेले खाद्य उत्पादनात निर्यात विकास प्राधिकरण अपेडा ज्याला आपण म्हणतो च्या नवीन प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर याचे उद्घाटन कुठे करण्यात आले तर रायपूर छत्तीसगड येथे अपेडाचे काय नवीन प्रादेशिक कार्यालय उद्घाटन करण्यात आलेले आहे. रायपूर छत्तीसगड. त्यानंतर मग इटलीचा कॅव्हिलियर डेल ऑर्डिन डॅला स्टेला डिटालिया म्हणजे नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ इटली हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर पवन कल्याण, श्रीनिवास देम्पो, वॉल्टर फेरेरा की रतन टाटा. तर हा पुरस्कार कोणाला देण्यात आला तर श्रीनिवास देम्पो यांना नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ इटली हा पुरस्कार काय करण्यात आला? प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर मग केंजेस्तू या जपानी तलवारबाजीच्या प्राचीन कलेत खालीलपैकी कोणाला सामावून घेण्यात आलेले आहे? ठीक आहे, केंजेस्तू या जपानी तलवारबाजीच्या प्राचीन कलेत कोणाला समावेश करून घेण्यात आला? शाहरुख खान, रजनीकांत, पवन कल्याण की टायगर श्रॉफ. तर कोणाला समावेश करून घेण्यात आलाय? पवन कल्याण यांना केंजेस्तू या जपानी तलवारबाजीच्या प्राचीन कलेत सामावून घेण्यात आलेला आहे. त्यानंतर मग खालीपैकी कोणत्या काउंटर ड्रोन प्रणालीला अलीकडे सुवर्ण श्रेणीतील गोल्ड कॅटेगरीतील स्कॉच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर कोणाला वज्र प्रणाली, इंद्रजाल सिस्टम की अस्त्रशक्ती? तर कोणाला D4 काउंटर ड्रोन सिस्टीमला याच्यामध्ये सन्मानित करण्यात आलेले आहे. ठीक आहे, काउंटर ड्रोन प्रणाली अलीकडेच कुणाला स्कॉच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर D4 काउंटर ड्रोन सिस्टीमला याच्यामध्ये सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यानंतर मग भारत इलेक्ट्रिसिटी समिट 2026 चे आयोजन कुठे केले जाणार आहे?
तर कुठे केले जाणार आहे? भारत इलेक्ट्रिसिटी समिट 2026 चे आयोजन यशभूमी नवी दिल्ली येथे याचं आयोजन केले जाणार आहे. त्यानंतर मग जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प कुठे उभारला जात आहे? तर कुठे? विशाखापट्टणम, त्यानंतर जामनगर गुजरात, चेन्नई तामिळनाडू, तर कुठे? काकीनाडा आंध्र प्रदेश येथे ग्रीन अमोनिया प्रकल्प, जो जगातील सर्वात मोठा, खूप आयएमपी प्रश्न आहे हा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा, जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प आहे जो आपल्या आंध्र प्रदेशमधील काकीनाडा, आंध्र प्रदेशमधील काकीनाडा येथे हा प्रकल्प उभारला जाणार आहे. तर हा प्रश्न तुम्हाला कुठल्या ना कुठल्या एक्झाम मध्ये समोर येणारा दिसेलच. त्यानंतर मग भारताच्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत 2030 पर्यंत दरवर्षी किती हरित हायड्रोजन उत्पादनाचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे? तर किती? 5 दशलक्ष टन एवढे काय लक्ष ठेवण्यात आलेले आहे. नंतर दिवसावर प्रश्न विचारला, त्याच्यामुळे दिवस लक्षात ठेवणे फार महत्वाचं आहे. सो भारतात दरवर्षी सैन्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 15 जानेवारीला दरवर्षी सैन्य दिवस हा साजरा केला जातो. त्यानंतर मग 15 जानेवारी 1949 रोजी भारतीय सैन्याचे पहिले भारतीय कमांडर इन चीफ कोण बनले होते? ठीक आहे, 15 जानेवारी 1949 ला जनरल सॅम मानेकशॉ, जनरल मनोज पांडे, जनरल बिपिन रावत की लेफ्टनंट जनरल के एम करियप्पा? तर कोण बनले होते? लेफ्टनंट जनरल करियप्पा. ठीक आहे, तर जनरल नॉलेजच्या माध्यमातून हा प्रश्न लक्षात ठेवणे खूप आवश्यक आहे. ओके, सो 15 जानेवारी 1949 रोजी भारतीय सैन्याचे पहिले भारतीय कमांडर इन चीफ कोण झाले आहेत? तर लेफ्टनंट जनरल के एम करियप्पा. त्यानंतर मग 2026च्या सैन्य दिवसाच्या परेडचे आयोजन प्रथमच लष्करी छावणी ऐवजी कोणत्या शहरात करण्यात आले आहे? ओके, सो 2026च्या सैन्य दिवसाच्या परेडचे आयोजन प्रथमच लष्करी छावणी ऐवजी कुठे करण्यात आले आहे? तर दिल्ली येथे करण्यात आलेले आहे. त्यानंतर मग भारतात राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कधी साजरा केला जातो? तर भारतामध्ये राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कधी साजरा केला जातो? तर 16 जानेवारीला काय भारतामध्ये स्टार्टअप दिवस साजरा केला जातो. त्यानंतर मग स्टार्टअप इंडिया उपक्रमाची अधिकृत सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? तर कोणत्या वर्षी झाली होती? 2016 मध्ये याची स्टार्टअप इंडिया उपक्रमाची अधिकृत सुरुवात झालेली होती. त्यानंतर डिसेंबर 2025च्या आकडेवारीनुसार भारतात अंदाजे किती स्टार्टअप कार्यरत आहेत? तर किती स्टार्टअप कार्यरत आहेत? तर 2 लाखाहून अधिक स्टार्टअप हे भारतात सध्या कार्यरत आहेत. ओके, 2 लाख प्लस हा आकडा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आता जे तुम्ही गट क ची एक्झाम दिली असेल किंवा गट ब ची एक्झाम, तर त्याच्यामध्ये भारताचा विकास दर इथं 2025-26 आहे, तर 2024-25 साठी भारताचा विकास दर विचारलेला होता एमपीसी आयोगाने. सो त्याच्यामध्ये उत्तर 6.5 आहे. तर हा IMF न दिलेला काय आकडेवारीनुसार 6.5 हा भारताचा विकास दर आहे. जर आपण आरबीआयचं बघितलं तर 2024-25 साठी त्यांनी किती आहे? तर 7.2%, 7.2 ते 7.3% एवढं काय सांगितलं आहे? तर भारताचा जीडीपी ग्रोथ रेट सांगितलेला आहे. ओके, सो 2025-26 साठी आता कोण? वर्ल्ड बँक. ठीक आहे, वर्ल्ड बँक सुद्धा विकास दर जाहीर करते, त्याच्यानंतर IMF करते, त्याच्यानंतर आरबीआय सुद्धा काय करते? तर विकास दर हे काय करते? जाहीर करते. ओके, सो जागतिक बँकेने आर्थिक वर्ष 2025-26 साठी भारताचा विकास दर किती वर्तवला आहे? तर किती वर्तवला आहे? 7.2 एवढा वर्तवलेला आहे. खूप खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. कुठल्या ना कुठल्या एक्झाम मध्ये तुम्हाला याच्यावरती प्रश्न दिसेलच. ठीक आहे, तर 7.2% हा आकडा तुम्ही लक्षात ठेवा. तर जागतिक बँकेने आर्थिक वर्ष 2025-26 साठी भारताचा विकास दर जीडीपी ग्रोथ रेट किती दर्शवला आहे? तर 7.2% दर्शवलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर मग नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA च्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ठीक आहे, आता याच्या आधी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे जे महासंचालक होते ते कोण होते? तर चीफ कोण होते? तर सदानंद वसंताते. आता यांची कुठे नियुक्ती झाली आहे? तर जीडीपी झाले आहे ते
एक मिनिट, डीजीपी झाले आहेत कुठले, तर मुंबई महाराष्ट्राचे काय झाले आहेत, डीजीपी झालेले आहेत. ठीक आहे, मुंबईचे काय झाले आहेत, डीजीपी झालेले आहेत. सो आता एनआयचे अध्यक्ष महासंचालक कोण आहेत, तर सध्या शत्रुजित सिंग कपूर हे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे महासंचालक झालेले आहेत, शत्रुजित सिंग कपूर. त्यानंतर मग इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर प्रवीण कुमार यांची आयटीबीपी चे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर प्रवीण कुमार यांची कुठे, एकच मिनिट थांबा, हा प्रश्न मला बघू द्या. तर आयटीबीपी चे कोण, आयटीबीपी चे आय थिंक, एकच मिनिट, तर एक मिनिट, प्रवीण कुमार जे आहेत यांची नियुक्ती जी आहे ही सीमा सुरक्षा दलामध्ये काय नवीन प्रमुखपदी झाले. ठीक आहे, तर प्रवीण कुमार यांची नियुक्ती बीएसएफ चे नवीन चीफ म्हणून झाली आहे. तर इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीसचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे, तर राकेश अग्रवाल यांची नियुक्ती इथे झालेली आहे आयटीबीपी. ओके, सो आयटीबीपी मध्ये राकेश अग्रवाल आणि सीमा सुरक्षा दल, ठीक आहे, बीएसएफ ज्याला म्हणतो बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, इथे प्रवीण कुमार यांची नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर मग ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याला कोणत्या मालिकेतील कामगिरीसाठी डिसेंबर 2025 चा आयसीसी पुरुष खेळाडू पुरस्कार मिळालेला आहे, तर कुठे, ऍशेस जी मालिका झाली. ठीक आहे, ऍशेस मालिका कोणाकोणामध्ये होते, तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या दरम्यान काय होते, तर ही ऍशेस मालिका होते. तर त्या अनुषंगाने यांना काय मिळालं आहे, तर आयसीसी पुरुष खेळाडू हा पुरस्कार मिळालेला डिसेंबर महिन्याचा मिचेल स्टार्क यांना. तर आज झालेली, ठीक आहे, आज दिनांक किती, 23 जानेवारीला आज पुणे ग्रँड टूर 2026 स्पर्धा ही पार पडली. ठीक आहे, भारतीय सायकलिंग शर्यत साठी ही स्पर्धा होती. ओके, सो त्याच्या अनुषंगाने हा प्रश्न आहे. पुणे ग्रँड टूर 2026 या भारतीय सायकलिंग शर्यत साठी कोणाची गुडविल अँबॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. ठीक आहे, तर त्याबद्दल आपण पुणे ग्रँड टूर 2026 याबद्दल थोडक्यात माहिती बघू. तर याच्यामध्ये चार स्टेजेस मध्ये ही स्पर्धा पार पडलेली. ठीक आहे, तर आज 34 स्टेजेस होती. तर याच्यामध्ये न्यूझीलंडचे सायकलिंग स्टार आहेत, त्यांचं नाव काय, म्युडवे काहीतरी नाव आहे, तुम्ही गुगल सर्च करून घ्या. ठीक आहे, तर त्या अनुषंगाने मी समोर घेईनच, त्यात आता मला नाव नाही, ल्यूक म्युडवे असं काहीतरी, ते न्यूझीलंडचे प्लेअर आहेत. ठीक आहे, ल्यूक म्युडवे असं काहीतरी त्यांचं नाव आहे. ठीक आहे, तर ते कुठले आहेत, तर ते न्यूझीलंडचे आहेत. तर त्यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. ओके, सो जवळपास 35 देश याच्यामध्ये सहभागी झाले होते. 35 देशातील 171 प्लेयर याच्यामध्ये भाग घेतलेला होता. ठीक आहे, तर पुणे ग्रँड टूर 2026 भारतीय सायकलिंग शर्यत साठी कोणाची गुडविल अँबॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, तर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, एम एस धोनी की रोहित शर्मा. तर कोणाची नियुक्ती करण्यात आली होती, एम एस धोनी यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. काय, अँबॅसिडर म्हणून. कोणती स्पर्धा, पुणे ग्रँड टूर 2026. त्यानंतर मग कोणत्या अमेरिकन जीवशास्त्रज्ञाने पर्यावरणाचे नोबेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टायलर पुरस्कार 2026 चे ते मानकरी ठरलेले आहेत. ठीक आहे, हा पर्यावरणाचा नोबेल पुरस्कार आहे. कोणता, टायलर पुरस्कार. तर हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, तर टोबी कियर्स यांना टायलर पुरस्कार 2026 मिळालेला आहे, ज्याला आपण पर्यावरणाचा नोबेल पुरस्कार असं म्हणतो. टोबी कियर्स हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे जे काही महत्त्वाचे प्रश्न होते 10 ते 15 जानेवारी ते आपण इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केला. ओके, सो यानंतर मग आपण 15 ते 20 जानेवारी, त्यानंतर मग
21 ते 25 जानेवारी, त्यानंतर मग 26 ते 31 जानेवारीपर्यंत अशा प्रकारे पूर्ण जानेवारी महिन्याचं करंट अफेअर आपण या व्हिडिओ लेक्चर सिरीजच्या माध्यमातून पूर्णपणे कव्हर करू. ओके. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही लेक्चर सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चर सिरीजमध्ये. तोपर्यंत पाहत राहा प्रशिक मॅथ अकॅडमी. ओके. आणि तुम्हाला या संबंधित क्विज सोडवायचे असतील तर प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.